ज्ञानदीप शिक्षण प्रसारित मंडळ संचलित उज्ज्वल कोचिंग क्लासेस उज्ज्वल प्री प्रायमरी स्कूल प्रतिभानगर कोल्हापूर इयत्ता 10वी सन 2026-27 आजच्या या पालक मीटिंगमध्ये संस्थेच्या अध्यक्षा सौ आदरणीय वैशाली लाड मॅडम, संस्थेचे मार्गदर्शक श्री सोपान सोनवणे साहेब, त्याचबरोबर सर्व पालक विद्यार्थी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता मॅडमने असेल, शिक्षकांनी असेल, बाहेरचं भरपूर सांगितलं, सरांनी भरपूर उदाहरणं दिली, टीचरांनी संपूर्ण पालकांच्या बाबतीत मार्गदर्शन केलं. परंतु 10वीचं जे आता 3 महिने आणि पुढचे 4-5 महिन्याचा जो काही कालावधी राहिलेला आहे त्याचं वास्तव काय आहे ते मी मांडणार आहे. मला बाकीचं काय बोलायचं नाहीये, तर का ऍडमिशन घेतलं त्याचवेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडंसं 3 महिन्याचा लेखाजोखा मी घेतो. 25 एप्रिल पासून 10वीची बॅच सुरू झाली. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही बघितलंय. शाळा सुरू होईपर्यंत वर्ग सुरू होते. सगळ्या विषयांचे लेक्चर झाले. दर आठवड्याला पेपर वगैरे सगळं झालेलं आहे. गेस्ट लेक्चर भरपूर झाले. 10वीचा अभ्यास कसा करावा, त्याचबरोबर करिअर मार्गदर्शन असू दे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असू दे, अशा अनेक विषयावरती शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. का तो विद्यार्थी हळूहळू काय यावा, पुढे यावा, त्याला अभ्यासाची गोडी लागावी. 8वी 9वी पर्यंतचा अभ्यास वेगळा, 10वीचा अभ्यास पूर्णपणे काय आहे, वेगळा आहे. त्यानंतर दर आठवड्याचे पेपर घेतले, आठवड्याला 3-3 पेपर घेतले. त्याची सूचना तुम्हाला माहिती आहे, मोबाईलवरती तुम्ही बघितलेल्या आहेत. सोमवारी या रविवारी कोणते पेपर आहेत ते. त्यानंतर ते पेपर शिक्षकांनी मुलांना चेक करून दिले. तो पेपर कसा पाहिजे होता, उत्तर कसं लिहायला पाहिजे, हे सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर या महिन्यामध्ये आपण तिमाही परीक्षा घेतली, जो सिलेबस झाला त्यावरती. त्यानंतर रिझल्ट मी सांगितला. रिझल्ट सांगितल्यानंतर असं त्या रिझल्ट वरती सांगितलं की पालकांची सही घेऊन यायचं आणि मगच दुसऱ्या दिवशी. काही विद्यार्थ्यांनी काय केलं माहितीये, दुसऱ्यांची सही घेऊन आली, कट्ट्यावरच्या मित्रांची. काही जणांनी आदल्या दिवशी सही काही घेतली नाही. सकाळी परत मी पाठवून दिलं, सरांनी पाठवून दिलं. घरी पालक कामात असतात, सकाळी कोण उठलेलं असतं नाही, त्या गडबडीत क्लास सुटतोय, वेळ जाऊ दे म्हणून गडबडीत सही केली, पाठवली. काय नेमकं हे, काही विद्यार्थी 3 महिने झालं बऱ्याच विषयामध्ये नापास झाले. काही विद्यार्थ्यांचे 1-2 विषय राहिले, तर काही विद्यार्थी चांगल्या मार्काने काय झाले, पास झाले. मग याला कारण काय आहे, तर सगळेच त्याला जबाबदार आहे. नुसताच तो विद्यार्थी जबाबदार नाही आहे. आज देशमुख सर बरोबर 6:15 वाजता क्लास उघडलेला असतो, 6:30 वाजता सर वर्गात असतात. तुमचा मुलगा 6:30 वाजता कुठं असतोय बघा. गणितचा पहिला तास असतोय. मी इंग्रजी माध्यमच्या बाबतीत नंतर बोलेन, थोडस सेमीच्या बाबतीत आधी बोलतो. 6:30 ला तुमचा मुलगा कुठं असतोय बघा, वर्गात असतोय का घरात असतोय. 6:30 ला तरी वर्ग सुरू होतोय, विद्यार्थी 6:45 ला येतोय. 15 मिनिटांमध्ये त्याची 1 ते 2 गणित झालेली असतात. काय समजणार त्याला सांगा. इथं आला, ऑफिस मध्ये उभा केला, सरळ असा हात पुढे करतोय. मी मारून किती 2 छड्या मारणार, मुलगा असू दे मुलगी सेम, माहिती आहे त्यांना. 2 छड्या खातात सर. परवा तरी एक पालक आले, सर त्याचं काय, तो जसा वागतोय तसा वागू दे, लेट आला ना त्याला बसवून घ्या, दंगा केला ना करू द्या, त्याला बाहेर काढू नका, अभ्यास नाही केला चालेल, असे पालक. मग हे बरोबर आहे का, काय आपण करतोय. बरेच विद्यार्थी पुस्तक आणत नाहीयेत. पुस्तक कशासाठी आपण घेऊन दिलंय, सरळ शिक्षकांनी वर्गातून बाहेर काढलं.